कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, मॅडमनी तुमच्यासाठी फिरणी आणली आहे। चिंचुके, आत्ता आपण इथं कशाला आलोय? सॉरी साहेब। सगळी तयारी झाली? हो सर, सगळं रेडी आहे। मॅडम येतील आता, मीटिंगला सुरुवात करूया आता। येस सर। मॅडम बस प्लीज। मॅडम मीटिंगला सुरुवात करूया। हो थँक्यू मॅडम। मॅडम, आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मॉन्टी सातव नावाचा व्यक्ती आहे जो पुण्यामध्ये ड्रग्स रॅकेट चालवतोय। तर मॅडम, मॉन्टी सातव विषयी आपण मागेही ऐकलं होतं। बिल्डर्सचा जमिनीचा व्यवहार करण्यासाठी तो खूप प्रसिद्ध आहे। बर, एक्झॅक्टली काय तोंडे, म्हणजे हिस्ट्री शीटर आहे हा। याच्यावर छोटे मोठे गुन्हे दाखल आहेत, म्हणजे 2-4 हाफ मर्डरच्या केसेस आहेत। भाडोत्री गुंड म्हणून काम करायचं, पण आता फुल टाइम हा व्यवसाय करतो। म्हणजे खूप डेंजर माणूस आहे। एकदम मुरलेला, म्हणजे मुख्य पुरावे आम्ही गोळा करूच, पण जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मॉन्टीचे पुण्यामध्ये कल्याणी नगर, वाकड, हिंजेवाडी आणि कोरेगाव येथे असे 2, 4, 3, 1 याप्रमाणे अड्डे आहेत, आणि इथून तो पूर्ण पुण्यामध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशन करतो। तर मॅडम, ह्याला सबूळ नष्ट करायचं असेल ना, तर त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर एकाच वेळी दाट टाकणं गरजेचं आहे। हो, पण मग त्यांनी स्वतःची सुरक्षेची व्यवस्था केलीच असणार ना? नक्कीच मॅडम, म्हणजे त्याच्या प्रत्येक अड्ड्यावर त्यांनी गार्ड्स नेमलेले आहेत, आणि आमचा असा अंदाज आहे की त्यांच्याकडे बेसिक वेपन्स असतील, म्हणजे जसं गावठी कट्टे असं। हे ऑपरेशन खूप काळजीपूर्वक करावं लागणार आहे। नक्कीच मॅडम, म्हणजे जेवढं वाटतंय तेवढं सोपं ऑपरेशन नाहीये, पण महाराष्ट्र पोलिसांसाठी अशक्य असं काहीच नाही। फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। चिंचुके, थँक्यू मॅडम। ही मॉन्टी सातवची हिस्ट्री फाईल आहे, म्हणजे आम्ही त्याच्या एका अड्ड्यावर पूर्वी धाड टाकली होती। तो आपल्याला वाटतो त्यापेक्षा जास्त स्मार्ट आणि जास्त हुशार आहे, म्हणजे आम्ही त्याच्या एका अड्ड्यावरून दुसऱ्या अड्ड्यावर पोहोचेपर्यंत तिकडे काहीच राहिलं नव्हतं, त्यामुळे आमच्या हाती काहीच लागलं नाही। त्यामुळे त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर एकाच वेळी धाड टाकायची असेल ना, तर मला जास्त पोलीस फोर्सची गरज लागेल। अर्थात। आणि अजून एक, हे मिशन आपण जरा सिक्रेटच ठेवलं पाहिजे असं मला वाटतं, म्हणजे जेवढे टीम मेंबर्स आहेत त्यांच्याशिवाय कोणालाच याची कानोकानही खबर लागतं कामा नये। येस मॅडम। आणि तुम्ही म्हणालात तसं, तुम्हाला आमच्याकडनं कुठलीही मदत लागली तर ती तुम्हाला मिळणार, हा माझा शब्द। इन्स्पेक्टर अर्जुन कदम, ही केस तुमची आहे आणि तुम्ही ती यशस्वीरित्या पार पाडाल याची पूर्णपणे कल्पना आहे। माझा ठाम विश्वास आहे तुमच्यावर, आणि फक्त तुमच्यावरच नाही, सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांवर। फक्त सगळ्यांनी सांभाळून हे मिशन कंप्लीट करा, जीवाला जपा। अर्जुने म्हणून एवढी काळजी का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।